पालकांना ॲक्च्युली कम्युनिकेशन अपेक्षित नसतं. पालकांना सेल्समनशिप अपेक्षित असते. पालक जेव्हा म्हणतात की आम्ही कम्युनिकेट कसं करू, आम्ही कसं बोलू, तेव्हा ॲक्च्युअली ते असं विचारत असतात की आम्ही कशा पद्धतीने आम्हाला हवं ते या मुलाला करायला लावू. आणि ते असं करून हवं आहे की त्याला वाटलं पाहिजे हे माझ्या मनातून आलंय, पण ॲक्च्युअली ते आम्हाला हवं तसं असलं पाहिजे. ह्याला पालक कम्युनिकेशन म्हणतात. पुन्हा सगळे पालक या कॅटेगरीत येत नाही. कम्युनिकेशन ही देवाणघेवाण आहे. कम्युनिकेशनचा सर्वात महत्त्वाचा जो नियम आहे की कम्युनिकेशनमध्ये कमी बोलायचं असतं, ऐकायचं जास्त असतं. आई वडील मुलांबरोबर डिबेटमध्ये शिरतात आणि त्यांच्या हे लक्षात येत नाही की डिबेटमध्ये एक विनर असतो आणि एक लुझर असतो. हा झिरो सम गेम आहे. जवळच्या नात्यांमध्ये झिरो सम गेम नसतात. जवळच्या नात्यामध्ये विन विन सोल्युशन्स शोधावे लागतात. आणि जर विन विन सोल्युशन शोधायचं असेल तर वी रिअली नीड टू लिसन फर्स्ट. की जर तुम्ही ऐकलंच नाही तर तुम्हाला त्यांना काय होतंय, त्यांना काय सांगायचं आहे, त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांना कुठं दुखतंय, त्यांना काय हवंय हे कधीच कळणार नाही.